नमस्कार. आरोग्यम धनसंपदामध्ये तुमचं स्वागत. मी श्रुती राहुल. जीवन हे खूप सुंदर आहे आणि ते अनुभवण्यासाठी शरीर निरोगी असणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. वयोमानानुसार व्यक्तींना अनेकदा शारीरिक आजार जडतात आणि त्यातलाच एक भाग म्हणजे पोटाचा कॅन्सर. पोटाचा कॅन्सर हा लवकर समजून येत नाही, मात्र जर याकडे दुर्लक्ष केलं तर गंभीर समस्याही निर्माण होऊ शकतात. तर या कॅन्सरचं काय निदान आहे आणि उपचार नेमके कसे असतात या संदर्भातच आज आपण चर्चा करणार आहोत. पोटाच्या कॅन्सरचं निदान आणि उपचार असा आपला आजचा विषय आहे आणि हे निदान आपण लॅप्रोस्कोपीद्वारे करू शकतो. याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर सचिन वाणी. डॉक्टर, स्वागत आहे तुमचं कार्यक्रमात. डॉक्टरांबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी MBBS, MS, DNB, लॅप्रोस्कोपी, GI ऑन्को सर्जन ते आहेत, कन्सल्टंट सर्जिकल सुद्धा ते आहेत आणि लॅप्रोस्कोपी, GI HPB आणि GI ऑन्को सर्जन म्हणून ते स्पेशालिस्ट आहेत. तसं सध्या ते ठाण्यातल्या क्युरे स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट म्हणून ऑन्को सर्जन म्हणून सुद्धा काम पाहतायत. तर पोटाच्या कॅन्सर संदर्भात तुम्हालाही काही शंका असतील, तुमचे काही समस्या असतील, प्रश्न असतील तर तुम्ही 9619222999 या नंबरवर संपर्क साधून डॉक्टरांना थेट प्रश्न विचारू शकता. डॉक्टर, आपण सगळ्यात आधी एक पोटाचा कॅन्सर म्हटल्यानंतर कळत नाही नेमकं काय. पोटाचा कॅन्सर म्हणजे काय? कारण पोटात अनेक अवयव असतात, मग ते नेमकं काय, कसं? पोटाचे कॅन्सर म्हणजे अन्ननलिकेचे कॅन्सर, जठराचे कॅन्सर, लिव्हर, स्वादुपिंड, पित्ताची नळी, पित्ताची पिशवी, छोटी आतडी, मोठी आतडी आणि शेवटच्या गुरुद्वाराची शेवटच्या भागाचा कॅन्सर. या सगळ्या अवयवांना होणारा व्याधी किंवा कॅन्सर याला पोटाचे कॅन्सर म्हटले जातात. किडनी ह्याच्यातनं वगळली जाते कारण किडनीचे स्पेशलिस्ट डॉक्टर असतात, किडनीचे स्पेशलिस्ट असतात, ते हँडल करतात. साधारण या अवयवांचं जे काही ट्युमर किंवा कॅन्सर होतं त्यांना पोटाचे कॅन्सर असं म्हटलं जातं. यापैकी कुठल्याही अवयवांना झालेला कॅन्सर हा पोटाचा कॅन्सर आहे. आपण साधारणतः लक्षणं काय असतात त्याचे? काही त्रास होतो का एखाद्या व्यक्तीला जर का? तर असे बरेच अवयव पोटात असल्यामुळे त्यांना एका जरी अवयवाला इजा झाली तर लगेच समजून येत नाही. म्हणजे साधं भूक न लागणं, अन्न बघून उचमायला लागणं, उलटी होणं किंवा उलटीसारखं वाटणं, वजन घटणं, 10 किलो 15 किलो, साधारण 2 किलो 2 महिन्यात वजन घटत असेल, किंवा संडास वाटे किंवा उलटी वाटे रक्त जात असेल किंवा काळी संडास होत असेल, ही सर्व लक्षणं कुठेतरी जखम झाल्याची आहेत. आणि जर त्याच्या जोडीला हे सगळे बाकीचे लक्षणं असतील त्याचा अर्थ कॅन्सरची लागण झाली असावी किंवा होण्याच्या तयारीत असावी असं आपण गृहीत धरतो आणि त्या दृष्टीने आपण तपास करायला पाहिजे. नसेल तर चांगलं, पण जर ह्या स्टेपला जर हे मिस झालं तर मग पुढे हाच कॅन्सर मोठा होऊ शकतो. निश्चित. पण तुम्ही म्हणालात तपास केला पाहिजे, मग त्या तपासण्या नेमक्या कशा असतात? तपासण्या म्हणजे साधं हिमोग्लोबिन चेक केलं, ब्लडची टेस्ट केली, लिव्हर फंक्शन टेस्ट केल्या, क्रिएटिनिनची टेस्ट केली आणि एक सोनोग्राफी ही सगळ्यात प्राथमिक तपासणी आहे. चांगल्या ठिकाणी जर आपण सोनोग्राफी केली तर त्यात एक आयडिया येऊन जाते की आतमध्ये मोठा कुठला आजार दडला आहे. साधा TBचा आजार असू शकतो किंवा कॅन्सर असू शकतो. या दोघांमध्ये डिफरन्शिएशन करण्यासाठी एक सोनोग्राफी मस्ट असते. ते हे सगळे अवयव जे मी तुम्हाला सांगितलं त्यांचं निदान सोनोग्राफीवर साधारण 50-60% तरी होऊन जातं आणि मग राहिलं 30-40% त्यांना वेगळ्या टेस्ट करायला लागतात आधीचे रिपोर्ट्स आल्यानंतर. निश्चितच. तुम्ही म्हणाल तसं की काही टेस्ट करावे लागतात आणि सगळ्या टेस्टचा रिपोर्ट बघून मग आपण पुढे पावलं टाकतो. मग समजा आता एखाद्या व्यक्तीला काही लक्षणं होती, टेस्ट केल्या, त्यानंतर ते पॉझिटिव्ह आहे असं कळलं किंवा कुठल्या एखाद्या अवयवाचा काही कॅन्सर झालेला आहे, मग पुढची पावलं नेमकी कशी असतात, काय करायचं? तर साधारण CBC हिमोग्राम ज्याला म्हणतो आपण, त्यात जर हिमोग्लोबिन कमी झाला असेल, 7 आणि 8 हिमोग्लोबिन झाला असेल, याचा अर्थ कुठेतरी रक्त झिरपत आहे. त्यानंतर स्टूलची टेस्ट, संडासाची तपासणी जर आपण केली आणि त्यात रक्त आढळलं, याचा अर्थ GI सिस्टममधनं कुठून तरी रक्तप्रवाह होतो आहे आणि तो स्लो असतो. लगेच असं आपल्याला रक्त दिसून येत नाही आपल्या संडासामध्ये, पण ते टेस्टमध्ये दिसून येतं. ह्या दोन गोष्टी जर असतील तर मग लिव्हर फंक्शन टेस्ट आणि साधारण बाकीच्या रक्ताच्या चाचण्या करून त्याचे रिपोर्ट्स घेऊन आणि मग सोनोग्राफी करता येते. सोनोग्राफी सांगेल की कुठल्या अवयवाला साधारण इजा झाली किंवा जखम झाली किंवा त्या ट्युमर आहे. जर ते मिस झालं तर मग CT स्कॅन नावाची टेस्ट असते, ज्यात CT स्कॅन काढतो आपण पोटाचा आणि त्यात एक्झॅक्टली कळतं की कुठल्या अवयवाला लागण आहे किंवा नाही आहे. सोनोग्राफी करताना काही गोष्टी मिस होऊ शकतात जे आपण CT स्कॅनवर डेफिनेटली पकडू शकतो आणि CT स्कॅन जवळ 90 ते 95% त्या कॅन्सरला डायग्नोसिस होतं. अच्छा. आणि ह्यानंतर उपचाराची पायरी कशी असते, म्हणजे ते टप्पे कसे असतात उपचाराचे? डायग्नोसिस झालं की मग समजा पोटाचा कॅन्सर दिसतोय CT स्कॅनवर किंवा गुरुद्वाराचा कॅन्सर दिसतो तर ते अजून प्रूव्ह करण्यासाठी दुर्बीण तपासणी लागते, ज्याच्यामध्ये तोंडावाटे
किंवा संडास वाटे दुर्बीण तपासणी करून त्यात कुठे जखम झाली आहे, कशा प्रकारची जखम आहे, अल्सर आहे का, नॅरो झालंय, स्ट्रिक्चर झालंय, त्यातनं एक तुकडा काढला जातो किंवा बायोप्सी घेतली जाते, ती बायोप्सी पाठवली जाते आणि त्याचा रिपोर्ट जो येतो त्याच्यावर आपण सिद्ध करतो की यात कॅन्सर आहे. ज्या सीटी स्कॅनवर दिसत आहे म्हणून तो कॅन्सर नाही आहे, पण त्याची दुर्बीण तपासणी करून एक बायोप्सी घेऊन ती बायोप्सी जर पॉझिटिव्ह आली तर त्यात कॅन्सर जर असेल तर त्याला कॅन्सर आपण म्हणजे कुठला तरी प्रूफ लागतो, तो बायोप्सीद्वारे आपल्याला घेता येतो. समजा एंडोस्कोपीत नसेल बायोप्सी तर सिटी स्कॅन गायडेड एक सुई घालून आपण त्या जखमेतनं बायोप्सी घेऊ शकतो, ती सिद्ध करून एकदा सिद्ध झालं मग आपण पुढची पावलं उचलू शकतो. अच्छा, पण यासाठी ट्रीटमेंट म्हणजे फक्त शस्त्रक्रियाच आहे का काय, कसं म्हणजे शस्त्रक्रियेने बरं होतं काय? राईट, तर कुठल्याही अवयवाला जर कॅन्सर झाला तर सर्जरी इज द बेस्ट ट्रीटमेंट असं म्हटलं जातं. जर ते सर्जरीच्या अख्यात्रीत असेल तर सर्जरी पूर्ण ते अवयव काढू शकतं आणि मग राहिलेले जे मायक्रोस्कोपिक सेल्स असतील जे आपल्या डोळ्याला दिसत नाही किंवा सर्जरीच्या बियॉन्ड गेला असेल कॅन्सर तर मेन मास काढून जे काय राहिलेली मायक्रोस्कोपिक सेल्स असतात त्यासाठी किमोथेरपी किंवा रेडिएशनचा पर्याय वापरला जातो. पण किमोथेरपी आणि रेडिएशन कॅन्सर बरा करू शकत नाही, त्याला कंट्रोल करू शकतो. पण सर्जरी अशी एक फायनल ट्रीटमेंट म्हटली जाते की सर्जरी केल्यानंतर जवळजवळ कॅन्सर हा बाकीच्या पेलिएटिव्ह मेजर्सनी तो कंट्रोल केला जातो. कंट्रोल म्हणतो, बरा नाही म्हणत, कारण आपल्याला माहिती आहे की कॅन्सर जरी आपण आज काढला तरी 5 वर्षानंतर तो परत येऊ शकतो किंवा 5 वर्षाच्या आत सुद्धा परत येऊ शकतो. तर सर्जरी इज द बेस्ट ट्रीटमेंट आणि त्याच्यानंतर बाकी संलग्न ट्रीटमेंट असतात, केमोथेरपी, रेडिएशन, त्याची हेल्प घेतली जाते. पण ते केमोथेरपी आणि रेडिएशन कॅन्सर बरा नाही करू शकत. अच्छा, तुम्ही म्हणता की शस्त्रक्रियेने आपण बऱ्यापैकी त्यावर कंट्रोल करू शकतो किंवा बरा करू शकतो काही काळासाठी, पण शस्त्रक्रिया मग नेमकी कशी, म्हणजे पॅनक्रियाचा असेल समजा कॅन्सर किंवा एखाद्या अवयवाचा पोटातल्या, मग ती शस्त्रक्रिया नेमकी कशी असते, म्हणजे तो अवयव काढल्यानंतर फंक्शन्स म्हणजे ते नेमकं कसं असतं? तर पॅनक्रियाचा एका भागात जर आपण गाठ आढळली आपल्याला तर तेवढाच पार्ट काढून राहिलेला स्वादुपिंड त्याचं पुढचं काम करत राहील किंवा राहिलेला पॅनक्रियास त्याचं पुढचं काम करत राहतो आणि जो खराब भाग आहे तो काढतो आपण. सर्जरी आपण ओपन सर्जरीने करू शकतो, जी कन्व्हेन्शनल मेथड आहे, किंवा आता लॅप्रोस्कोपी दुर्बीण आली आहे, लेटेस्ट तंत्रज्ञान आहे त्याच्यामध्ये. लॅप्रोस्कोपीने आपण तो जो भाग आपण ओपन सर्जरी काढणार, मोठी चिरफाड करणार, ती वाचवता आपण छोट्या छिद्रांमधनं दुर्बिणीद्वारे टीव्हीवर बघून ती शस्त्रक्रिया करू शकतो आणि तेवढी कमी इजा होते पेशंटला, रिकव्हरी फास्ट होते, पेशंट लगेच चालायला फिरायला लागतो, पुढच्या दिवशी ही कॅन वॉक आणि जे इजा कट सर्जरीमुळे होते ती थांबते आणि तेवढाच आपण ती शस्त्रक्रिया पूर्ण करू शकतो लॅप्रोस्कोपीने सुद्धा. पण म्हणजे आता पोटातल्या अवयवाची सर्जरी आणि ती दुर्बिणीद्वारे म्हणजे हे शक्य आहे का, कसं? हो, हे लॅप्रोस्कोपीचं तंत्रज्ञान म्हटलं जातं. लॅप्रोस्कोपिक सर्जरी आधी मान्य नव्हती लोकांना 2000 साली की कॅन्सर येतो हा ओपन सर्जरीनेच काढला जावा, पण त्यानंतर बरेचसे पेपर्स आले, त्याच्यावर लिटरेचर स्टडी केला गेला आणि एक 10 वर्षांना आता समजतं आपल्याला 2010 पासून आपल्याला समजायला लागलं की येस, काही भाग असे आहेत ज्याची सर्जरी लॅप्रोस्कोपीने तेवढाच चांगली होऊ शकते. रादर 3 ते 4 पट आपल्याला जास्त दिसतं जेव्हा आपण दुर्बिणीने ऑपरेशन करतो आणि आपल्याला हेल्प मिळते तंत्रज्ञानाच्या सहाय्याने. काही मशिनरी वापरतो आपण ज्याच्याने तो पूर्णपणे काढता येतो. मे बी ओपन सर्जरीपेक्षा जास्त नाही म्हणणार, पण ओपन सर्जरीला इक्वलंट रिझल्ट आपल्याला लॅप्रोस्कोपीने मिळतात, पण त्याचे फायदे खूप जास्त चांगले आहेत आणि इट इज नो वे इन्फिरियर टू ओपन सर्जरी. ऑफकोर्स जे लॅप्रोस्कोपीने ऑपरेशन नाही शक्य होत किंवा आपल्याला वाटतं की लॅप्रोस्कोपीने सुरू केले पण ते होत नाही, तर शेवटी ते आपल्याला कट करूनच करावं लागतं. पण बरेचसे साधारण 60-70% सर्जरीज लॅप्रोस्कोपीने कम्प्लीट होऊ शकतात आणि त्याचे फायदे खूप जास्त आहेत पेशंटला, कारण पेशंट लगेच चालायला लागतो, बेडला खेळून राहत नाही आणि रिकव्हरी एकदम फास्ट असते. म्हणजे पुढच्या दृष्टीने पेशंटच्या लॅप्रोस्कोपिक सर्जरी ही केव्हाही चांगली असते, काय नेमके रुग्णांच्या दृष्टीने त्याचे अधिक फायदे असतात? खर्च आधी म्हटलं जायचं की लॅप्रोस्कोपीला डबल खर्च होतो, पण असं नाहीये. जर ओव्हरऑल पण हॉस्पिटलचा स्टे किंवा लागणारी औषधं जर आपण सगळं कॅल्क्युलेट केलं तर लॅप्रोस्कोपी ऑपरेशन टेबलवर थोडा जास्त खर्च होत असेल, पण ओव्हरऑल खर्च खूप कमी होऊन जातो. कारण यंग लोकांना सुद्धा आजकाल कॅन्सरची लागण होते, त्यांना कामावर लवकर जाता येतं. ओपन सर्जरी 1.5-2 महिन्यानंतर तुम्ही कामाला जाणार असाल तर ते तुम्ही 3 आठवड्यात 4 आठवड्यात सुद्धा कामाला जाऊ शकता. किमोथेरपी लागणार आहे पेशंटला किंवा रेडिएशनची ट्रीटमेंट लागणार असेल तर छोटे छिद्र असतील तर ते भरायला कमी अवधी लागतो आणि कमी अवधी लागल्यामुळे पेशंटची रिकव्हरी फास्ट झाल्यामुळे किमोथेरपी जी 2 किंवा 3 महिन्यांनी सुरू झाली असते ती 3 ते 4 आठवड्यांनी सुरू होते आणि जे काय मायक्रोस्कोपिक सेल्स ते वाढण्याच्या आधी आपण केमोथेरपी चालू करतो आहे आणि त्याच्यामुळे त्याचा ॲडव्हान्टेज लॅप्रोस्कोपीने फार चांगला मिळतो. तर आता त्याच्यामुळे लॅप्रोस्कोपीचे रिझल्ट्स विथ केमोथेरपी आणि रेडिएशनचे इक्विलंट रिझल्ट्स ओपन सर्जरीला मिळत आहेत आणि लॅप्रोस्कोपीचं तंत्रज्ञान हे वापरणं आवश्यक झालं आहे आज. निश्चितच. लॅप्रोस्कोपी सर्जरीबद्दल तुम्ही सांगत होतात, तर ही सर्जरी केल्यानंतर किंवा ही ट्रीटमेंट केल्यानंतर सुद्धा पुन्हा कॅन्सर होऊ शकतो का? एक शंका लोकांच्या मनात असते. पुन्हा कॅन्सर त्यालाच म्हणतो जो
वारंवार येऊ शकतो. काही कॅन्सर आहे जे पूर्णपणे बरे होतात, जसे ब्रेस्टचे कॅन्सर असतात किंवा ओव्हरीचे कॅन्सर असतात. पण काही कॅन्सर असतात जे सुरुवातीपासूनच खूप डेंजरस असतात, जसे पोटाचे कॅन्सर्स, स्वादुपिंडाचे कॅन्सर्स, लिव्हरचे कॅन्सर्स. तर त्याला बरं करण्यासाठी खूप खटाटोप करायला लागतो, म्हणजे केमोथेरपी, रेडिएशन सारखं लक्ष ठेवावं लागतं की परत कॅन्सर येतोय का. त्याची जर परत येणार असेल कॅन्सर तर त्याला लवकर डायग्नोज केलं जातं आणि त्याची परत ट्रीटमेंट केली जाते. म्हणजे यांचा जो प्रवास असतो पुढचे 5 वर्ष तो खूप खडतर असतो ॲज कम्पेअर टू ब्रेस्ट किंवा ओव्हरी कॅन्सर. तर म्हणून पोटाचे कॅन्सर हे थोडेसे कठीण कॅन्सर आहे ट्रीट करण्यासाठी. आणि म्हणून पहिला जो स्टेप असतो शस्त्रक्रिया ती फार महत्त्वाची असते आणि ती जर चांगली झाली तर पुढचा प्रवास थोडा कॉम्प्लिकेटेड आहे पण बरं होणं शक्य आहे. 100% बरं होणं शक्य. स्वादुपिंडाचे कॅन्सर सुद्धा पेशंट 5 वर्षानंतर, आम्ही 5 वर्ष यासाठी म्हणतो की जे रुग्ण 5 वर्ष जगतात ऑपरेशन किंवा केमोथेरपी, ते त्यांचे पुढे जगायचे चान्सेस फार जास्त असतात. 5 इयर सर्व्हायवल म्हटलं जातं. याच संदर्भात मला तुमच्याशी बोलायचं आहे की एक सर्व्हायवल आणि पुढचं कसं असावं नेमकं त्या रुग्णाचं लाईफस्टाईल, या संदर्भात तुमच्याशी बोलायचं आहे. वेळ झालेली आहे छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर आरोग्यम धनसंपदामध्ये तुमचं स्वागत. पोटाचे कॅन्सर, त्याचं निदान आणि उपचार या संदर्भात आज आपण बोलतोय. आपल्यासोबत आहेत डॉक्टर सचिन वाणी. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही कॅन्सर पुन्हा होऊ शकतो असं म्हणाला होतात. खरं तर भीती किंवा एक टेन्शनचंच आहे, मात्र तरीही एखाद्या व्यक्तीला एकदा कॅन्सर झालेला आहे, शस्त्रक्रिया झाली आहे, त्यातून तो व्यक्ती बरा झालेला आहे, पुन्हा होऊ नये कॅन्सर, यासाठी आपण काही लाईफस्टाईल चेंजेस करू शकतो का? काही खाण्यापिण्याचे बदल, काही आहारातले, एकंदर जीवनशैलीतले बदल काही करता येतील? कॅन्सर होण्याच्या आधीही आपण काही आपल्या आहारात बदल केले आणि झाल्यानंतर ते प्रिव्हेंट करण्यासाठी काही बदल केले तर अतिशय चांगला फायदा होतो. कारण पोटाचे कॅन्सर हे आपल्या लाईफस्टाईल रिलेटेड खूप आहेत. कारण आपण वेळी खातो, फास्ट करतो किंवा उपास करतो. खूप वेळ आपण म्हणजे सकाळी नाश्ता केल्यानंतर रात्री डायरेक्ट जेवण करतो. मधला जे गॅपमध्ये ॲसिड तयार होत राहतं त्याच्यामुळे, किंवा अल्कोहोल, टोबॅको, स्मोकिंग, ह्या सगळ्या गोष्टींमुळे अन्ननलिकेचे कॅन्सर होतात, कारण हे डायरेक्टली पोटात जातात. त्यासाठी वेळा पाळणं, ॲसिडयुक्त तेल, तिखट, तुपकट जास्त न खाणं आणि स्मोकिंग, अल्कोहोल, टोबॅको प्रमाणात किंवा न करणं, ह्या सगळ्या जर पद्धतीवर पाहिलं तर आपले पोटाचे कॅन्सर तरी डेफिनेटली नाही होणार. एकदा कॅन्सर झाले आहेत आणि त्याला परत येऊ नाही त्यासाठी हे सगळे बदल तर करावे लागतात. पण आयुष्यात थोडेसे वेगळे, म्हणजे केमोथेरपीमुळे खूप त्रास होतो पेशंटला, की पेशंटला केस जातात किंवा आजकाल केमोथेरपी औषधं खूप चांगली सुधारली आहेत. त्याच्यामुळे जे आधी साईड इफेक्ट्स व्हायचे ते होत नाही, की जुलाब होणं, उलट्या होणं, हे सगळं आता खूप कमी झालंय. पण त्यानंतर आहार जर बदल केले, आणि केमोथेरपी आयुष्यभर नाही देऊ शकत, तर आहारात बदल केले तर जो कॅन्सर मे बी 3-4 वर्षानंतर असेल तो 10 वर्षानंतर किंवा 15 वर्षानंतर येऊ शकतो. तर ते आहाराचे बदल सगळ्यात महत्त्वाचे याच्यात आहे. प्रथम कॅन्सर न होण्यासाठी आणि झालेले असेल तर परत रिकरन्स न येण्यासाठी. निश्चितच लाईफस्टाईल चेंजेस गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल तसं की समजा कॅन्सर पुन्हा होऊ शकतो, एखाद्या व्यक्तीला होऊन गेलेला आहे कॅन्सर, त्यानंतरचा फॉलोअप त्याने नेमका कसा ठेवायचा, आणि पुन्हा कॅन्सरची काही लक्षणं दिसत असतील तर मग ती कशी कळतात, म्हणजे तो पिरियड कसा असतो नेमका? तर कॅन्सर एकदा झाला तर नेहमी ही भीती म्हणजे बाळगावी की 5 वर्ष आपण नीट डॉक्टरांना भेटत राहावं, दर 3 महिन्याने चेकअप करत राहावं. मी बरा झालोय आणि मला काही होणार नाही ही चुकीची संकल्पना सोडून द्यावी आणि दर 3 महिने डॉक्टरांना भेटावं. काही टेस्ट जे अनिवार्य असतात, हिमोग्लोबिन, सोनोग्राफी, छातीचा एक्सरे, त्या कॅन्सरची टेस्ट करून घ्यावी. आणि जर रिपोर्ट चांगले येत असेल तर मग तुम्ही 6-6 महिन्यांनी आणि मग 2 वर्ष झाल्यानंतर दरवर्षी तुम्ही टेस्ट करू शकता. ज्या टेस्टने आपल्याला डायग्नोज केलं कॅन्सर ती दर वर्षाला डेफिनेटली कोलोनोस्कोपीमध्ये आपल्याला कॅन्सर सापडला असेल किंवा सिटी स्कॅनमध्ये कॅन्सर सापडला असेल तर ती टेस्ट नक्की 6 महिने किंवा 1 वर्षाने करावी. कारण त्याच टेस्टमुळे तुम्हाला परत कॅन्सर येतो की नाही ते कळणार आहे. तर निग्लेक्ट नाही करणं आणि वेळच्या वेळी बाकी आहारात बदल आणि डॉक्टरला भेटत राहणं सगळ्यात महत्त्वाचं. 5 वर्ष जर तुम्हाला कॅन्सर नाही झाला तर 5 वर्षानंतर व्हायची शक्यता 0 तर नाही आहे, पण डेफिनेटली फार कमी आहे. पण समजा पुन्हा कॅन्सर झाला एखाद्या व्यक्तीला काही काळानंतर, तर त्या व्यक्तीसाठीची मग ट्रीटमेंट नेमकी कशी असते? तर पुन्हा जर कॅन्सर होतो तर त्यासाठी परत एकदा शस्त्रक्रियाचा उपचार हा बेस्ट ट्रीटमेंट मानला जातो. हां, काही लोक म्हणतात की आता शस्त्रक्रिया करून सुद्धा कॅन्सर झाला तर मग केमोथेरपी आणि रेडिएशन थेरपीचा आधार घेतला जातो. ऑफकोर्स म्हणजे पहिल्या शस्त्रक्रियेनंतर सुद्धा जर केमोची गरज असेल तर केमो घ्यावा किंवा रेडिएशन घ्यावा, त्या टाळाटाळ करू नये. मोस्ट ऑफ द कॅन्सर ह्यासाठी येतात की पहिली सर्जरी किंवा पहिला केमो रेडिएशन कमी झालेलं असतं किंवा इनॲडिक्वेट झालेलं असतं आणि त्याच्यामुळे तोच कॅन्सर काही राहून जातो शरीरामध्ये आणि परत येतो. तर पहिली ट्रीटमेंट ही बेस्ट ट्रीटमेंट आहे. फर्स्ट टाइम जर पूर्ण ट्रीटमेंट केली तर कॅन्सर याची शक्यता फार कमी होते. जरी आला तरी सर्जरी, केमोथेरपी आणि रेडिएशन या तिन्ही गोष्टींमुळे तो कॅन्सर परत आपण नीट करू शकतो. म्हणजे दुसऱ्या वेळेला सुद्धा आपण
आपण पुन्हा हीच ट्रीटमेंट ऑफकोर्स सर्वायवल रेट्स कमी होणार जर कॅन्सर परत आला तर. प्रायमरीली जर आपण पूर्ण निदान करून त्याला प्रॉपर ट्रीटमेंट केली तर रिकरन्स व्हायचे चान्सेस फार कमी असतात. तुमच्या बोलण्यातनं सातत्यानं किमोथेरपी आणि रेडिएशनचा उल्लेख येतोय. म्हणजे कॅन्सरच्या बाबतीत हे दोन शब्द किंवा या दोन उपचार पद्धती म्हणून आपण ते सगळ्यांनी ऐकलेले आहेत, कानावर सगळ्यांच्याच गेले. मात्र याचा फायदा, ह्याचा एक सपोर्ट कसा असतो शस्त्रक्रियेला, तो रोल नेमका सांगाल? काही लोकांना असं वाटतं की फक्त आम्हाला सर्जरी नको आहे, आम्हाला फक्त किमोथेरपी पाहिजे, आम्हाला रेडिएशन, आम्हाला औषधांनी बरं करा तुम्ही, सर्जरी नका करू. पण हे समजून घ्यायला पाहिजे की किमोथेरपी रेडिएशन ही सपोर्टिव्ह ट्रीटमेंट आहे, ती प्रायमरी ट्रीटमेंट नसू शकते. कुठल्याही भागाला कॅन्सर झाला जोपर्यंत तुम्ही तो भाग बाहेर काढत नाही शरीराचा तोपर्यंत तुम्ही बरे होऊ शकत नाही. तर किमोथेरपी आणि रेडिएशनचा सपोर्टिव्ह रोल तो सपोर्टिव्ह रोलच राहावा. किंवा समजा कॅन्सर सर्जरीच्या बियॉन्ड गेला आहे, पोटात पाणी झालं आहे किंवा बिलकुल ॲब्सोल्युटली लंग्समध्ये पसरला आहे, लिव्हरमध्ये पसरला आहे, मेंदूत पसरला आहे, तर आपण सर्जरी डेफिनेटली नाही सांगणार पेशंटला. मग पॅलिएटिव्ह किमोथेरपी किंवा पॅलिएटिव्ह म्हणजे सपोर्टिव्ह किमोथेरपी किंवा सपोर्टिव्ह रेडिएशन थेरपी आपण त्यांना देणार आणि त्याच्याने आपण कंट्रोल करू शकतो कॅन्सर, पण आपण पूर्णपणे बरा नाही करू शकत कॅन्सर. तर किमोथेरपी आणि रेडिएशन सपोर्टिव्ह ट्रीटमेंट म्हणून वापरावी, कधीही प्रायमरी ट्रीटमेंट म्हणून किमोथेरपी आणि रेडिएशन नाही वापरू शकत, कारण ते पूर्णपणे तुम्हाला बरं नाही करू शकत. निश्चितच. एक कॉलर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. म्हस्कर आपल्यासोबत कॉलर जोडले गेलेले आहेत. तुमचा प्रश्न विचारा थेट. हॅलो, नमस्कार डॉक्टर. नमस्कार. मी कॅन्सर पेशंट आहे. 3 वर्षापूर्वी मला ओव्हरीजचा कॅन्सर झालेला. आता म्हणजे माझी तब्येत तशी ठीक आहे, पण पायाला खूप मुंग्या येतात त्याच्या. ओके. हा, तर तुम्ही पूर्ण उपचार घेतले होते, किमोथेरपी घेतली होती आणि गरज असेल तेवढी सगळी आता ट्रीटमेंट घेतली? पायाला खूप मुंग्या येतात दोन्ही पायांना. तर त्याची कारणं वेगळी असू शकतात. साधारण व्हिटॅमिन B12 ची डेफिशियन्सी किंवा व्हिटॅमिन D ची डेफिशियन्सी, त्याच्यामुळे सुद्धा मुंग्या येऊ शकतात. तर तातडीने आपल्या जवळच्या डॉक्टरांना भेटून काही टेस्ट करून त्याचं कारण शोधावं. आणि पायही सुजलेला आहे. पाय पाय सुजलेला आहे तर डेफिनेटली एक सोनोग्राफी करून घ्या पायाची, कारण जर पोटात परत गाठ येत असेल तर ते त्याच्यामुळे पण पाय सुजू शकतो. आणि एक सोनोग्राफी पायाची आणि पोटाची करून घ्या आणि तातडीने ज्यांनी तुमचं ऑपरेशन केलं आहे किंवा ज्यांनी ट्रीटमेंट दिलं त्यांना तुम्ही जाऊन भेटा, रिपोर्ट दाखवा. कारण ही लक्षणं, पायाला सूज येणं म्हणजे रक्ताच्या गाठी किंवा ब्लॉकेज होण्याची संभावना असते पायामध्ये आणि त्याचं प्रायमरी सोर्स पोटातला कॅन्सर असू शकतो. तर एक सोनोग्राफी पायाची आणि पोटाची केली तर त्याचं निदान होऊ शकतं. निश्चितच. डॉक्टर, याच संदर्भात आपल्याला आणखी बोलायचं आहे की प्रश्न आहेत माझ्या मनात सुद्धा, कॉलर सुद्धा आपल्याला कॉल करतात. वेळ झालेली आहे छोट्याशा ब्रेकची. नंतर आरोग्य धनसंपदामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण आज चर्चा करतोय पोटाच्या कॅन्सरचे निदान आणि उपचार या संदर्भात, आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर सचिन वाणी. डॉक्टर, एक कॉलर आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. माधवी आहेत आपल्यासोबत कराडहून. माधवीजी, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा माधवीजी, तुमचा प्रश्न थेट डॉक्टरांना विचारू शकता. हा, माझ्या वडिलांना जठर आणि अन्ननलिकेच्या मध्ये एक गाठ आहे आणि त्यांचं ऑपरेशन नाही करतायत, कारण की 20% हार्ट फक्त पंपिंग करते. त्यावर काही उपचार आहे का? त्यांचं CT स्कॅन आणि एंडोस्कोपीचा रिपोर्ट बघून ठरवावं लागेल की का ऑपरेशन करता येत नाहीये. नॉर्मली या भागाचा कॅन्सरचा सर्जरी ही सगळ्यात चांगली ट्रीटमेंट असते. जरी सध्या सर्जरी मेजर प्रॉब्लेम आहे त्यांना 3 वर्षापासून, आणि त्यामुळे हार्टच्या डॉक्टरांनी सांगितलंय की नाही होऊ शकत ऑपरेशन, कारण की हार्टची पंपिंग कॅपॅसिटीच नाहीये. भूल दिली तर भूल उतरणार नाही. राईट. जसं हार्ट महत्त्वाचं आहे, मान्य आहे, हार्ट महत्त्वाचं आहे, पण ॲट द सेम टाईम जर ह्या भागाचा कॅन्सरचं ऑपरेशन नाही झालं तर हे पसरणार हे आपल्याला माहिती आहे. तर कार्डिओलॉजिस्टचं मत घेऊन जेवढं त्यांचं हार्ट चांगलं करता येत असेल तेवढं चांगलं करून एक छोटीशी रिस्क घेऊन ऑपरेशनच्या अखेरीत असेल तर ऑपरेशन करणं गरजेचं आहे, कारण सर्जरी इज अ बेस्ट ट्रीटमेंट. ह्या भागासाठी तरी सर्जरी इज अ बेस्ट ट्रीटमेंट फॉर दिस. किमोथेरपी, रेडिएशन हे फार काय फरक ह्या आजारावर पडत नाही. जर रिस्क घ्यायची तयारी असेल तर डेफिनेटली ह्या भागाचं ऑपरेशन करून तो भाग काढून परत पुन्हा चांगल्या भागाला जोडून हा आजार नीट होऊ शकतो. ऑफकोर्स म्हणजे फिटनेस लागतोय कुठल्याही ऑपरेशनसाठी, तो पूर्णपणे असेल. रिस्क या बाजूला पण आहे, त्या बाजूला पण, मधला मार्ग शोधणं गरजेचं आहे. निश्चितच. डॉक्टर, तुम्ही म्हणाल तसं की शस्त्रक्रिया हा यावरचा एक उत्तम उपचार असा आहे, पण एखाद्या अवयवाचा, पोटाच्या, समजा एकदा आधी कॅन्सर झालेला आहे, पुन्हा दुसऱ्यांदा झालेला आहे, म्हणजे तो अवयव आपण, तुम्ही म्हणतात तसं की पार्ट काढून टाकला, गरज अशा वेळेला काही वेळेला पडते की अवयव प्रत्यारोपणाची. ती नेमकी गरज कधी असते आणि मग त्यावेळेला पेशंट्सनी किंवा काय नेमकं त्याच्या नातेवाईकांनी लक्षात घ्यावं? नॉर्मली लिव्हरचा जर कॅन्सर झाला तर आपण जर मोठा एका भागात कॅन्सर असेल तर आपण लिव्हर कट करून तेवढा पार्ट काढू शकतो. पण जर दोन्ही भागात लिव्हर किंवा मोठा ट्यूमर झाला असेल लिव्हरमध्ये तर लिव्हर
काढून प्रत्यारोपण करावं लागतं. नॉर्मली लिव्हर प्रत्यारोपण हा चांगल्या आजारांसाठी वापरला जातो आणि खराब कॅन्सरसारख्या आजारांसाठी वापरला जात नाही, पण हा डेफिनेटली एक ऑप्शन आहे लिव्हर ट्रान्सप्लांटेशनचा. काही लोकांना हेपॅटायटिस बी ची लागण झालेली असते किंवा हेपॅटायटिस सी झालं असतं, त्याच्यामुळे लिव्हर खडबडीत झालं असतं, त्यात एक छोटा ट्यूमर सापडतो, तर लिव्हर पूर्ण काढणं गरजेचं असतं, कारण ट्यूमर आणि ते खराब लिव्हर काढणं गरजेचं असतं. त्याला लिव्हर प्रत्यारोपण ही शस्त्रक्रिया म्हटली जाते. तर त्याच्याने पूर्णपणे हेपॅटायटिस बी सुद्धा बाहेर पडू शकतो आणि तो ट्यूमर सुद्धा बाहेर पडू शकतो. ही सर्जरी इंडियामध्ये आहे आणि होते. त्यासाठी पण ऑर्गनची कमतरता भासते नेहमी, तर नातेवाईकांनी आपला अर्ध लिव्हर देऊ शकतात नातेवाईकांना, किंवा जे ब्रेन डेड आहेत त्यांचं लिव्हर काढून आपण ते ऑर्गन डोनेशनच्या स्वरूपात त्या माणसाला देऊ शकतो. साधारण एका ब्रेन डेड माणसामधनं 5 ते 6 लोकांना जीवदान मिळू शकतं ट्रान्सप्लांटद्वारे किंवा ऑर्गन डोनेशनच्या सहाय्याने. निश्चितच. डॉक्टर, तुम्ही म्हणालात तसं की काही लक्षणं असतात ज्याच्यामुळे आपल्याला एक साधारण अंदाज येतो की या व्यक्तीला कॅन्सर झालाय किंवा नाही, पण अनेकदा रुग्ण किंवा घरातले सुद्धा छोट्या छोट्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. मग हे कितपत त्रासदायक ठरू शकतं त्या रुग्णांच्या? याचं साधं उदाहरण म्हणजे काही लोकांना रक्त मूळव्याध म्हणून ब्लिडिंग होत राहतं, त्यांना वाटतं मूळव्याध आहे, ट्रीटमेंट करत राहतात, पण नंतर असं आढळून येतं की ब्लिडिंग थांबत नाही आहे मूळव्याधची ट्रीटमेंट केल्यानंतर. नंतर दुर्बीण जेव्हा तपासून बघितलं तेव्हा कळतं की आतमध्ये कॅन्सर होता जो मिस झाला आहे. मूळव्याधचं ट्रीटमेंट 3 वर्षापासून चालू आहे, पण आतमध्ये कॅन्सर होतं त्याची ट्रीटमेंटच केली गेली नाही आणि आजार तो कॅन्सरचा होता आणि तोपर्यंत तो पसरलेला असतो. तर सगळे जे रक्तवाटे ब्लिडिंग होतं ते सगळे मूळव्याध नसतात, त्याचा आतमध्ये कॅन्सर असू शकतो. हे एक उदाहरण झालं. असे बरेचसे पोटामध्ये गाठी असतात किंवा लिव्हरमध्ये गाठी असतात, आपल्याला वाटतं पाण्याची गाठ आहे, कसली गाठ आहे, तर सिटी स्कॅन करून ते कन्फर्म करावं. नाही म्हटल्यावर त्याचे बरेचसे उपाय आहेत, पण जर तोच आजार आपण 3 वर्षापूर्वी किंवा आधी डायग्नोज केला असता, त्याला पूर्ण ट्रीटमेंट मिळाली असता, तर आजार बरा झाला असता. पण जर 3 वर्ष किंवा 4 वर्ष वाट बघून जर आपण ट्रीटमेंट करायला गेलो तर तोपर्यंत तो पसरलेला असतो आणि त्याची ट्रीटमेंट नंतर शक्य नसते. तर अर्ली डायग्नोसिस, लवकर निदान हे त्यातलं की वर्ड आहे त्याच्यातलं कॅन्सर. तुम्ही मगाशी किमोथेरपी आणि रेडिएशन बद्दल सांगत होतात. अनेकदा लोकांच्या मनात शंका असतात, ह्याचे साईड इफेक्ट सुद्धा असतात, त्यामुळेच कुठेतरी लोकांच्या मनात की नको या ट्रीटमेंट असं सुद्धा कुठेतरी दिसून येतं. मग अशा लोकांना तुम्ही काय सांगा? सायन्स इतकं आता वाढलंय की किमोथेरपी साईड इफेक्ट जवळजवळ नाहीसे झालेत. खूप कमी, म्हणजे केस जाणं, जुलाब होणं, उलट्या होणं, हे सगळं खूप कमी प्रमाणात होतात. ते पहिले 100% होत असेल तर आता 2 आणि 3% होतात, एवढं कमी झालं प्रमाण. आणि जरी होत असेल त्याला औषधं इतकी चांगली जातात की ते सुद्धा कंट्रोल केलं जातं. तर किमोथेरपी प्रत्येक पेशंट आज सहन करू शकतो, रेडिएशन सुद्धा सहन करू शकतो. थोडंसं काळपटणं, चेहरा किंवा आपण जिकडे शेक दिला असेल त्या भागाला काळपटणं येतं, पण ॲज सून ॲज एक 20 किंवा 30 दिवस झाले की हे सगळं नॉर्मल नॅचरली, कारण आपली चांगली शेड होत असते, स्किन शेड होत असते आणि मग ते नॉर्मल नॅचरल कलर परत येऊन जातो. लोकांना हीच भीती असते की मला ब्लॅकनेस येईल किंवा फेसवर मला काळे चट्टे पडतील किंवा मला जुलाबच होतील, असं नाही. पण जर तुम्हाला पूर्ण बरं व्हायचं असेल तर सर्जरी इज मेजर पार्ट, पण केमोथेरपी रेडिएशनचा खूप मोठा रोल आहे त्याच्यामध्ये. हे तिन्ही मिळून तुम्हाला बरं करू शकतात, एक पार्ट तुम्हाला बरं करू नाही शकत. निश्चितच अतिशय महत्त्वाचं मार्गदर्शन डॉक्टर तुम्ही या कार्यक्रमात आलात आणि केलं, त्याबद्दल मनापासून आभार. थँक्यू. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण इथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटूया नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.